नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता तया गीतार्थाची थोरी स्वये शंभो विवरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी तेथ हर म्हणे नेनीजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। आतापर्यंत आपण मंगलाचरण, महाभारताचं वर्णन, महाभारतांतर्गत असणाऱ्या भीष्म पर्वामध्ये आलेल्या भगवद्गीतेचं महात्म्य, या भगवद्गीतेचा असणारा अधिकारी, श्रवण करण्याचे हातवटी आणि श्रवण करण्याकरता आदर्श असणारा श्रोता, या सर्वांचा आपण विचार केलेला आहे। ज्ञानोबाऱ्यांच्या समोर असणारे सगळेच श्रोते हे भक्तराज अर्जुनाच्या योग्यतेचेच आहेत। अहो अर्जुनाची ये पांती जे परिसनया योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे। पण अवधान द्यावे या शब्दाचा ज्ञानोबाराय परिहार करतात, कारण आता जे कार्य आपण हातामध्ये घेतलं आहे हे कार्य फार महान आहे। या गीतेच्या अर्थाचं आकलन करण्याचा मी प्रयत्न करत आहे। वास्तविक ज्ञानोबारायांची विनम्रता एवढी मोठी आहे की ज्ञानोबाराय म्हणतात, परी अपराध तो अनेक आहे, जे मी गीतार्थ कवळू पाहे ते अवधारा विनवू लाहे म्हणून या। वास्तविक माझ्या व्याख्यानाकडे आपण लक्ष द्यावं असा बोलण्यातला तात्पर्याचा भाव नाही आहे। ज्या गीतेच्या अर्थाचं मला आकलन करायचं आहे तो गीतेचा अर्थ माझ्याकडून चांगल्या प्रकारे स्पष्ट होतो की नाही या बाबतीमध्ये आपण माझ्याकडे कृपा कटाक्ष टाकावा अशी ज्ञानोबाऱ्यांची भावना आहे। आता ज्ञानोबाऱ्यांच्या विनम्रतेचा हा उत्कर्ष आहे की ज्ञानोबारा म्हणतात, गीतेच्या अर्थाचं आकलन करणं हा माझा अपराध आहे। काल आपण थोडासा भाव पाहिला, जर ज्ञानोबाऱ्यांच्या अपराधातून ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ प्रगट होत असेल तर तो अपराधही आपल्या सगळ्या साधकांकरता फार मोठं वरदान आहे। किंवा म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड की गीताईसे गोड आत उडले। ज्ञानोबारा म्हणतात, काही नाही, आमचं रिकामं तोंड होतं, सहज आम्ही बडबड केली की त्याला गीता किंवा ज्ञानेश्वरीसारखं फल प्राप्त झालं। किती मोठी नम्रता आहे। म्हणजे शब्दसृष्टीतले शब्दप्रभू असणारे ज्ञानोबार आहे किंवा ज्ञानोबाराने आपला अंगीकार करावा म्हणून संपूर्ण असणारी वाक्सृष्टी ज्यांच्यासमोर नतमस्तक होऊन हात जोडून उभी राहते आहे त्या ज्ञानोबाराने म्हणावं की गीतेचा अर्थ करत असताना माझ्याकडून अपराध घडतो आहे, परी अपराध तो अनेक आहे, हे नम्रतेची पराकोटी आहे। तो अवधारा अर्थात ती व्याख्यान आपण लक्ष द्या। यातला भाव असा आहे, जर व्याख्यान चांगल्या प्रकारे होत असेल तर आपण त्यासाठी अनुमोदन द्या। जर काही चुकत असेल, विषयांतर होत असेल की लगेचच्या लगेच आपण आम्हाला आवर घाला। आणि काही ठिकाणी एखाद्या विषयाचा विस्तार होत असेल तर श्रोत्यांनी किंवा निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबाराने तशा प्रकारची सूचना केली आहे। परी तो रसातिशयो मुकुळी मग ग्रंथार्थ दीप उजळी करी साधू हृदय रावळी मंगळ उखा ऐसा गुरुचा वाईला निवृत्तीदासाशी पातला मग तो म्हणे कृष्ण बोलिला तीचे ऐका। असेही प्रसंग आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये बघायला भेटतात। या सगळ्यांचा भाव असा आहे की हे अनावर आहे। आपल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेला संपूर्ण गीतेला आवर घालणं कठीण आहे, पण याचा विचार न करिता व्यर्थच गीतेचं व्याख्यान करावं असं धैर्य माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं। वास्तविक सूर्याच्या तेजाला काजवा कधीही प्रकाशित करू शकत नाही। अथांग असणाऱ्या समुद्राचं माप टिटवी कधीही आपल्या चोचीने घेऊ शकत नाही। तसं गीतेचे व्याख्यान फार विस्तारित आहे आणि हे न जाणताही या ठिकाणी मी प्रवृत्त झालो। ग्रंथाचं व्याख्यान जर करायचं असेल तर व्यक्तिमत्वाची असणारी आकलन शक्ती त्या विषयापेक्षा मोठी असावी लागते।
जैसं ऐका आकाश गिमसावे, तरी अनेक त्याहुनी थोर होवावे, मनवनी अपाड हे आघवे निर्धारिता. आकाशाला जर गवसणी घालायची असेल तर मनुष्य आकाशापेक्षा मोठा असावा लागेल. आणि आकाशाची व्याप्ती तर एवढी मोठी आहे, अनंत ब्रह्मांड आकाशामध्ये राहतात. आपण राहतो सध्याला पृथ्वीवर, पृथ्वी सगळी फिरते आहे. पृथ्वीप्रमाणे अनेक ग्रह सूर्यमालेत आहे. अशा अनंत सूर्यमाला आकाशगंगेमध्ये राहतात. आणि आकाशगंगेसुद्धा फार मोठ्या विस्तारात आहे. हे संपूर्ण ब्रह्मांड राहतं आकाशामध्ये. आणि आकाशाला जर गवसणी घालायची असेल तर त्यापेक्षा मोठा व्यक्ती व्हावा लागेल की नाही. तसं गीतेच्या अर्थाचं आकलन करायचं असेल ज्याही कोणा वक्त्याला, तर त्याला गीतेचा विषय, त्या विषयाचं प्रतिपादन करणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा यापेक्षाही आपल्याला मोठं व्हावं लागेल. एक स्वामी विवेकानंदाचं पुस्तक आहे, प्रवचन आहे. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मी तरुणांना असा उपदेश करेल की त्यांनी चांगल्या प्रकारे व्यायाम करावा, कसरत करावी आणि मग अध्यात्मामध्ये प्रवृत्त व्हावं. म्हणजे का बरं? त्याचं कारण असं आहे, चांगल्या प्रकारे शुद्ध रक्त तयार झाल्याशिवाय किंवा शरीरामध्ये ऊर्जा शक्तीचा संचार झाल्याशिवाय अध्यात्मातले गूढ असणारे प्रमेय आकलन करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येणार असं नाही. म्हणून नायम आत्मा बलहीनेन लभ्या असं उपनिषदामध्ये जे म्हटलंय की नाही, दुर्बल मनुष्याला आत्मप्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून ते असं म्हणतात स्वामी विवेकानंद की मी तरुणांना असं म्हणेल की तुम्ही फुटबॉल खेळा, याचा अर्थ व्यायाम करा. चांगल्या प्रकारची ऊर्जा संपादन झाली याचा विस्तार मला करायचा नाही. पण आकलन करण्यासाठी शारीरिक सामर्थ्य, मानसिक एकाग्रता, बौद्धिक आकलन शक्ती आणि सर्वात मोठं काय असावं लागेल, सत्यवादाचं तप. त्यानंतरही पुन्हा गुरूंचा असणारा महाप्रसाद. उपनिषदात प्रमाण आहे, यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरो तस्य ते कथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मनः. जशी आपली आपल्या इष्टदेवतेवर भक्ती आहे, तशी ज्या साधकाची आपल्या गुरुदेवावर भक्ती आहे त्याच्या अंतकरणामध्ये सगळ्या प्रकारचे प्रमेय आपोआपच प्रकाशित होतात. मग ती सिद्ध प्रज्ञेची लाभे, मनची सारस्वती दुभे, सकल शास्त्र स्वयंबे निगती मुखे. हा सगळा प्रकार होतो आहे. याकरता आकलन शक्ती, ऋतंभरा प्रज्ञा या सगळ्यांचा असणारा एकत्र समुचय जिथं झाला, त्यांच्या हातून जो ग्रंथ तयार होतो तो निरुपम असतो, त्याला उपमा देता येत नाही. इथपर्यंत ज्ञानोबा सांगता. आता या ग्रंथाचं चिंतन करणारे, जसं की पाठीमागे जे भगवद्गीता म्हणीचे, जे ब्रह्मशावनी प्रशंसीचे, त्यापैकी भगवान शंकरांनी केलेली गीतेची प्रशंसा काय आहे ते ज्ञानोबा पुढे 2 ओव्यामध्ये सांगता. या 2 ओव्यांचा एकत्र विचार आहे. तया गीतार्थाची थोरी स्वये शंभो विवरी, जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी, ते तहर म्हणे नेनीचे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. भगवान शंकर कैलाश पर्वतावर विराजमान आहे. किंवा आपण भगवान शंकराचं वर्णन करत असताना असं म्हणतोय, भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती. किंवा स्मशानामध्ये राहतात, वैराग्य भूमीमध्ये राहतात, किंवा कैलाश पर्वतावर विराजमान आहे. या कैलाश पर्वताचं जे वर्णन आहे ना, ते भागवतामध्ये विस्तारानं आलं आहे बघा. तिथं पाहण्यासारखं आहे. पण आता आपल्या संपूर्ण अध्यात्मविद्येचा विचार जर केला, अध्यात्मविद्या असेल तर त्याचेही गुरु भगवान शंकरच आहे. योगविद्येचा विचार केला की त्याचेही गुरु भगवान शंकरच आहेत. किंवा तपस्वी लोकांचा विचार केला तर त्यांचेही गुरु भगवान शंकरच आहे. अध्यात्मविद्येच्या बाबतीमध्ये ना आदिगुरु शंकरा, लागोनी शिष्य परंपरा, बौद्धाचा हा संसारा झाला जो आमुते. आपल्याला आपली परंपरा सांगता आली पाहिजे बरं. आपल्याला ज्ञान हे संप्रदाय परंपरापूर्वक आलं पाहिजे. एखादा व्यक्ती सगळ्या शास्त्रामध्ये विशारद आहे, पण जर सांप्रदायिक नसेल तर त्याची उपेक्षा करावी असं म्हटलं आहे. काही काही लोकांना आपला संप्रदाय नाही हे सांगण्यात गौरव वाटतं बघा. काही लोक सांगतात प्रौढीने, आम्ही कोणाकडे शिकलोच नाही म्हणे, आम्ही स्वयंप्रज्ञ आहे असं म्हणतात काही लोक. त्याला काही महत्त्व नाही. आपल्याला परंपरा सांगता आली पाहिजे. ना आदिगुरु शंकरा, लागोनी शिष्य परंपरा, बौद्धाचा हा संसारा झाला जो आमुते.
भगवान शंकर अध्यात्मविद्येचे प्रवर्तक आहे, किंवा मग तीही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गैनीनाथा. शांभव विद्या म्हणजे भगवान शंकरापासून चालत आलेली विद्या आहे, किंवा तपस्वी लोकांच्या बाबतीमध्ये करिता तापसांची कडसनी कवन जवळा ठेवी जे शुळ पाणी, तो हे अभिमान सांडोनी पायवनी माथा वाहे. म्हणजे अध्यात्मविद्येचे गुरु भगवान शंकर आहे, तप सामर्थ्याचे गुरुही भगवान शंकर आहे. योग मार्गाचा विचार करा, जी मार्गीचा कापडी महेश अजूनी. ज्या मार्गाचे भगवान शंकर आजही निर्वाहक आहे, असाही विचार 6व्या अध्यायामध्ये आलेलाच आहे. किंवा वारीचा आपण विचार करतो आहे, भक्ती मार्गाचे आदर्शही भगवान शिवशंकरच आहेत. ज्या ज्ञानोबारे वर्णन करतात बघा, महिमा वर्णिता महेशू जेने मस्तकी वंदेला, रूपे पाहता डोळसू सुंदर पाहता गोपवेशू. महिमा वर्णिता महेशू जेने मस्तकी वंदेला. भगवान शंकर पंढरीनाथाची वारी करतात. पार्वती मातेनं हट्ट धरला की मलाही वारीला यायचं आहे, नाही म्हणता येत नाही, हट्ट तर पूर्ण करावा लागेल. मग वारकऱ्यांची गर्दी पाहिली, पार्वती मातेला पंढरपुरामध्ये एका तळ्याजवळ ठेवलं आहे बघा. नंदीला मारुतीरायांच्या मंदिरासमोर उभं केलं आणि गणरायाला घेऊन भगवान शंकर निघाले. आजही आपण जर पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश केला तर प्रवेश केल्याबरोबर नामदेवरायांच्या पायरीपासून पुढे गेलो आपण सरळ की गणरायाला विराजमान केलेलं आहे. आणि माझं आराध्य दैवत माझ्या दर्शनाकरता आलं हे पाहिल्यानंतर पंढरीनाथाने भगवान शंकरांना आपल्या मस्तकावर विराजमान केलं आहे. आजही आपण पांडुरंगाची मूर्ती पाहिली तर भगवान पंढरीनाथाच्या मस्तकावर शिवपिंड विराजमान आहे. मला सांगायचं काय, वारीचा आदर्शही भगवान शंकर आहे, योगमार्गाचा आदर्शही भगवान शंकरच आहे, किंवा तपसामर्थ्याचा आदर्श भगवान शंकरच आहे, आणि अध्यात्मविद्येचे आदी गुरुसुद्धा भगवान शंकर आहे. एवढ्या सगळ्या गोष्टींनी संपन्न असणारं व्यक्तिमत्व, आणि ते गीतेचं चिंतन करतात. आणि मग त्यांचं चिंतन पाहिल्यानंतर एकदा जेत भवानी चमत्कारोनी प्रश्न करी. भवानी अर्थात पार्वती मातेनं भगवान शंकरांना आश्चर्यकारक होऊन प्रश्न विचारला, आणि त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना तया गीतार्थाची थोरी स्वये शंभो विवरी. गीतार्थ या शब्दाचे 2 अर्थ होतात बरं. गीतेचा अर्थ म्हणजे गीतेचं तात्पर्य, आणि गीतेचा अर्थ शब्दाचा अर्थ होतो विषय. गीतार्थ म्हणजे काय, गीतेचा तात्पर्य भाव असा पहिला अर्थ. आणि गीतार्थ म्हणजे गीतेच्या प्रतिपादनाचा विषय कोण आहे, परमात्मा. साचची बोलाचे नवे हे शास्त्र, संसार जिनते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे इये. गीतेमध्ये येणारे हे सगळे अक्षर नाही, हे संपूर्ण मंत्रविद्याच आहे. मग आपण एखाद्या मंत्राचं उच्चारण केलं की ती देवता प्रगट होते. पण गीतेतल्या श्लोकातल्या अक्षरांचं महत्त्व असं आहे की यांचा उच्चार केल्यानंतर अज्ञान आवरणाने झाकलेलं जे आत्मतत्व आहे तेच प्रगट होतं, की जे आतच आहे. ते अक्षरे नवती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागे चित्कळिका, उजळल्या श्रीकृष्णे. ते अक्षर नाही आहे, ते अक्षर नाही, ब्रह्म साम्राज्य प्रकाशित करणाऱ्या मशालीच आहे. कोणाकरता प्रगट केल्या, अर्जुना लागे चित्कळिका, ज्ञानस्वरूप असणारी ही कलिका उजळली या भगवंताने उज्ज्वलित केल्या. अर्थात आपल्याला शब्दाच्या माध्यमातून बाह्य पदार्थाचं ज्ञान होऊ शकतं, पण गीतेतली अक्षरं मात्र अशी आहे की आतमध्येच असणारं जे आत्मतत्व आहे त्याचं ज्ञान होतं. म्हणून ही सामान्य अक्षर नाही, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे इये. भाव असा की गीतेचं तात्पर्य काय आहे तेही भगवान शंकर सांगतात. आणि गीतार्थ म्हणजे काय, गीतेचा विषय असणारा परमात्मा, त्याचंही महत्त्व आपल्याला समोर सांगतात. काय महत्त्व आहे बरं, गीतेचा विषय आहे परमात्मा, आणि ज्याला परमात्मा प्राप्ती झाली, भिद्यते हृदय ग्रंथीश सिद्ध्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. हे त्यातलं महत्त्व आहे
किंवा गीतेचं महत्त्व कधीतरी आपण त्या गीता दर्पणातली एक कथा सांगितली होती बघा. गीतेचं महत्त्व काय, फक्त संदर्भ देऊन पुढे जातो. कोणीतरी कामगार व्यक्ती, सत्य घटना घडलेली आहे. कामगार व्यक्ती रात्री काम करून आला, एका झाडाखाली त्याने स्त्री पाहिली आणि मग विचारलं की इतक्या रात्री मध्यरात्री उभं राहण्याचं कारण. म्हणे मी पांतस्थ आहे, कुठेतरी मुक्कामाला जागा मिळावी. प्रामाणिक होता, त्याने घरातल्या चाव्या तिच्या हातामध्ये दिल्या आणि तो घराच्या पाठीमागे गाईचा गोठा तिथं जाऊन निवांत झोपला. जो मनुष्य कष्ट चांगले करतो ना, त्याला सांगावं लागत नाही आता मोबाईल बंद करून झोप, त्याला लगेच झोप लागते. कष्ट केलेले असतात त्यामुळे त्याला गाढ झोप लागली. सकाळी उठला तर नाश्ता हजर. आणि मग आता ज्याला दररोज स्वतः नाश्ता करावा लागत होता, त्याला जर आयता नाश्ता मिळाला तर हे बाकीच्याला कळणार नाही, ते त्यालाच कळणार, ज्याला ते करावं लागतं. त्यांचा परिचय झाला आणि विवाह झाला. अपरिचित असणाऱ्या स्त्रीबरोबर विवाह झाला. आपल्याला माहिती आहे, एके दिवशी तो जेवायला बसला भिंतीला पाठ देऊन आणि समोरून सोसाट्याचा वारा सुटला. त्याने धर्मपत्नीला सांगितलं तेवढा दरवाजा बंद कर. आता सामान्य स्त्री जर असती तर चालत गेली असती, दरवाजा बंद केला असता. तिने या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत असा हात लांबवला. इतका लांब हात त्याने पहिल्यांदाच पाहिला आणि मग विचार केला, तू कोण आहे. तिने सांगितलं मी हाडळ आहे. मी म्हणजे मी नाही, हाडळ आहे, शोषण करण्याकरता आली म्हणे तुझं. आणि ही बातमी कोणालाही सांगायची नाही. चिंताक्रांत झाला आणि सुकून गेला. मित्राने त्याला वैद्याकडे नेलं. सामान्य झाडपाल्याचं औषध दिलं. ते औषधाची पुडी घेऊन तो घरी आला. तिच्या लक्षात आलं याच्या खिशात काहीतरी आहे. पहिलं खिशातलं ते औषध बाहेर टाका आणि मग घरात प्रवेश करा. पण तो धैर्य धारण करून घरामध्ये येतो. ती एक एक पाऊल मागं सरकते. तासाभरामध्ये ती हडळगुप्त झाली. त्याने विचार केला, अजून तर आपण औषधही घेतलं नाही आणि एवढा गुण आला लवकर. काय औषधामध्ये सामर्थ्य असेल. औषधाची पुडी सोडून पाहिली. औषध सामान्य होतं, पण त्या औषध ज्या कागदामध्ये त्याने बांधून आणलं होतं, त्या कागदावर भगवद्गीतेचा एक श्लोक लिहिलेला होता. तया गीतार्थाची थोरी. गीतेच्या अर्थाचं महत्त्व आहे. आपल्या संस्थेमध्ये एक सदाचार मकरंद पुस्तक मिळते बघा, खूप गोड आहे. आणि कोणत्या श्लोकाचं अनुष्ठान किती करावं, कसं करावं याची पद्धती दिली आहे. त्या कोणत्या कोणत्या श्लोकाची देवता, त्याचं लौकिक फळ काय आहे, पारमार्थिक फळ काय आहे, या सगळ्यांचा विचार केला आहे. म्हणजे काही अक्षर सामान्य नाही बा. एका श्लोकाचा एवढा जर गरिमा असेल आणि ज्याची संपूर्ण भगवद्गीता पाठ असेल, त्याचं काही महत्त्व वर्णन करावं. कमीत कमी 15 वाद्य तरी पाठ असावा आपला. दररोज उपयोगात आहे ना आपल्या. तया गीतार्थाची थोरी. त्या गीतेच्या अर्थाचा महत्त्व, थोरी म्हणजे मोठेपणा किंवा गीतेचा अर्थ असणारा परमात्मा, त्याला आत्मत्वाने जाणल्यानंतर प्राप्त होणारं फल स्वतः अनुभवातून भगवान शंकर विवरण करतात. बरं, हा स्वये शब्द फार महत्त्वाचा आहे. ऐकत असताना व्यक्ती कधी कधी परोक्ष ऐकतो तर कधी अपरोक्ष ऐकतो. आपण साक्षात ऐकणं याला अपरोक्ष ऐकणं असं म्हणतात आणि त्याने असं सांगितलं असं म्हणून ऐकणं याला परोक्ष ऐकणं असं म्हणतात. त्याला इंग्रजीमध्ये डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतात. प्रत्यक्ष कथन आणि अप्रत्यक्ष कथन. हे स्वये शंभू विवरी हा प्रत्यक्ष कथनाचा विचार आहे. प्रत्यक्ष कथनाचा किंवा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि भक्तराज अर्जुन यांचं प्रत्यक्ष कथन आहे. आणि ते दोघं असं म्हणतात, हे संजय आणि धृतराष्ट्राला सांगणं हे अप्रत्यक्ष कथन आहे. आणि इथं स्वये शंभो, स्वतः भगवान शंकर चिर असणाऱ्या चिर समाधी काळामध्ये याचा अनुभव घेऊन विवरण करतात. जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. आश्चर्यकारक होऊन पार्वती मातेनं भगवान शंकरांना प्रश्न केला की आपण एवढ्या दिवसापर्यंत हजारो वर्षात समाधीत राहता, आपल्याला तहान सतावत नाही, भुकेची पीडा जाणवत नाही आणि असं असतानाही आपला चेहरा मात्र कायम प्रसन्न राहतो, टवटवीत राहतो. याचं काय कारण असेल. याचं कारण अध्यात्म आहे. मनुष्याला जगण्याकरता जसा वायू आवश्यक आहे, अन्न आणि पाणी आवश्यक आहे ना, तसं आनंद फार आवश्यक आहे. आणि आपल्याला दररोज जर आनंद मिळाला नाही
तर मनुष्य फार झाले तर 3 दिवस चांगला राहू शकतो, त्याच्या पलीकडे नाही बघा. दिवसभर आपण कष्ट करतो, जागृती स्वप्न अवस्था अनुभवतो आणि जर आपल्याला सुषुप्ती अवस्थेमध्ये आवृत्त असणारा आनंद जर भोगायला मिळालाच नाही, तर ज्या दिवशी आपली चांगली झोप झाली नाही, दुसरा दिवस आपल्याला प्रसन्न जात नाही. त्याचं कारणच असं आहे, गाढ झोप लागली की आपली वृत्ती संपूर्ण बाहेरच्या जगातल्या विषयाला विसरते, म्हणजे विषयानंदामध्ये मग्न होत नाही. अज्ञान आवृत्त असणाऱ्या आनंदाचा वृत्ती भोग घेते आणि जेव्हा वृत्तीला आतला आनंद मिळतो तेव्हा ती वृत्ती दिवसभर प्रसन्न राहते. मग आता सुषुप्ती अवस्थेमध्ये आवृत्त असणारा आनंद जर भोगायला मिळाला तर व्यक्ती दिवसभर प्रसन्न राहतो. जे महात्मे अज्ञानाचं आवरण नसलेला निरावरण आनंद कायम वृत्तीने भोगतात, त्यामुळे त्यांना तहान, भूक, कोणत्याही प्रकारची पीडा सतावत नाही. म्हणून आपण गुरुवारी मारुती बाबांचं जीवन बघा, गुरुवारी डॉक्टर बाबांचं जीवन बघा, या महापुरुषांकडे जर पाहिलं, आपलं भाग्य आहे की त्यांना बघायचं, त्यांचं दर्शन घ्यायचं आपल्याला योग येतो आहे. त्यांच्या वृत्ती जेव्हा ते पाठ सांगतात तेव्हा त्यांची वृत्ती आत्मस्वरूपाच्या अथांग आनंदाला स्पर्श करते आणि म्हणून ते शब्द ऐकाविषयी वाटतात. ते शब्द नसतात, ते अनुभूतीने संपन्न होऊन ओले होऊन बाहेर येतात. म्हणून त्यांच्या शब्दाचा जेवढा प्रभाव होतो ना, तेवढा बाकीच्या लोकांचा प्रभाव होत नाही. कारण काय आहे? कारण वृत्ती आतल्या आनंदाला स्पर्श करून बाहेर येते आणि जेव्हा वृत्ती आतून आनंदाने ओली होऊन येते की नाही, तेव्हा ती रणांगणात आहे का गंगेच्या काठावर आहे का हिमालय पर्वताच्या शिखरावर आहे याचा विचार नाही करत. जसं की आपण रणांगणामध्ये भक्तराज अर्जुनांचं उदाहरण पाहतो. ऐसिया समयी कर्कशे भोगीच तसो आनंद राज्य कैसे आजी भाग्योदय हा नसे अनेके ठाई. किंवा भागवतामध्ये परीक्षिती राजाला ते शुकाचार्य महाराज विचारतात, अरे 9 स्कंद पूर्ण झाले पण तू अजून मांडीसुद्धा मोडली नाही, तुला तहान भूक सतावत नाही का? त्यांनी सांगितलं, नाही महाराज, सतावत नाही. नैषाति दुस्साहा क्षुन्माम त्यक्तोदमपि बाधते पिबंतंतोन्मुखांभोजच्युतम हरिकथामृतम. तुमच्या मुखारविंदातून पाझरणारं हरिकथेचं मी अमृत सेवन करत असल्यामुळे मला अत्यंत दुःखकारक असणारी दुस्साहा जी सहन करता येत नाही, अशा प्रकारची क्षुधा आणि तृषा दोन्हीही मला सतावत नाही. आणि हे सगळं पार्वती मातेनं पाहिलं. एवढी मोठी बर्फवृष्टी होते आहे हिमालय पर्वतामध्ये, कैलास पर्वतावर, आणि असं असताना यांच्या समाधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत नाही, अडचण येत नाही. बरं, तहान भूकही सतावत नाही आणि चेहरा तर मात्र कायमच टवटवीत आहे. म्हणून जे भवानी प्रश्न करी चमत्कारोनी, पार्वती मातेनं आश्चर्याला प्राप्त होऊन प्रश्न विचारला, पण प्रश्न गीतेच्या संबंधाने आहे. बरं, यातला एक बारकावा सांगून जातो. आपण जर रामचरित मानसाचं जर अध्ययन केलं तर सुरुवातीलाच यांनाच वंदन केलेलं आहे. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धास्वान्तस्तमीश्वरम. भवानी शंकरो वंदे, दोघं जणांना वंदन केलं. त्यापैकी भवानी अर्थात पार्वती माता श्रद्धा आहे आणि भगवान शंकर विश्वास आहे. ज्याच्या जीवनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल त्यांनाच परमात्म दर्शन होतं. आणि जर हे नसतील तर याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धास्वान्तस्तमीश्वरम. आपल्या अंतरामध्ये असणारा परमात्मासुद्धा श्रद्धा आणि विश्वासाच्या जोरावर पाहिला जातो. जर हे नसतील तर दर्शन होणार नाही. जे लोक म्हणतात ना, आम्हाला देव दाखवा, आम्हाला देवाचं दर्शन करवा, पहिल्यांदा तयारी करून या. श्रद्धा आणि विश्वास हा पराकोटीचा असावा लागतो, त्याला दर्शन होतं. अश्रद्धाना हा पुरुषा धर्मशास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. श्रद्धेला दर्शन आहे आणि अश्रद्धेला मात्र दर्शन नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम, दोन्ही गीतेतले प्रमाण आहे. म्हणून रामचरितमानसामध्ये गोस्वामी तुळशीदास महाराजांनी या दोघांना वंदन केलं आहे. यातला एक बारकावा सांगतो. दाम्पत्य जीवनामध्ये ना परिस्थिती कशी आहे याला महत्त्व नाही. दाम्पत्य जीवनामध्ये अध्यात्म असेल तर आनंद आहे आणि त्याचा आदर्श म्हणजे गृहस्थ जीवनामध्ये
त्याचा आदर्श भगवान शिवशंकर आणि पार्वती माता आहे. पार्वती माता राजकन्या आहे, पर्वताची मुलगी आहे, म्हणून तर पार्वती नाव पडलं. पण बाबांना खुर्ची द्या, खुर्ची नाही, खुर्ची आहे. पूर्वजीवनामध्ये पार्वती माता सती माता होत्या. भगवान शंकर आपल्याला प्राप्त व्हावे या रूपाने आराधना केली. आणि मग त्या दक्ष प्रजापतीला ते काही आवडलं नाही. त्याने यज्ञाचा आरंभ केला. त्याच्या अगोदर घटना अशी झाली होती, दक्ष प्रजापतीने एका यज्ञाचं आयोजन केलं आणि मग सगळ्यांना ते बढती झाली, पदोन्नती. दक्ष प्रजापतीला पदभार जास्त मिळाला, पदोन्नती झाली. त्याला काय म्हणतात इंग्रजी, प्रमोशन झालं. ते पदोन्नती झाली, पदभार वाढला. आणि मग त्यांच्या सत्काराकरता सभा भरली. सगळे आले, ब्रह्मदेव आले, भगवान विष्णू आले आणि भगवान शिवशंकरही आले. ते आल्यानंतर दक्ष प्रजापतीला थोडासा वेळ लागला. वेळ का लागला, रस्त्याने सगळे लोक हार घेऊन उभा होते ना, ते मग सगळ्याचे घेता घेता वेळ लागला. वेळ लागल्यानंतर भगवान शंकर असं म्हणले, अजून वेळ आहे तर कशाला वेळ वाया घालवायचा, याही वेळामध्ये आपल्याला चिंतन करता येतं. त्यांनी त्या सभेमध्ये समाधी लावली. गुरुवारी मारुती बाबांचं उदाहरण सांगत असतात बघा माऊली, की बाबा कुठंतरी दवाखान्यात चालले होते. दवाखान्यामध्ये थोडासा वेळ होता, तर बाबांनी खिशामधून ग्रंथ काढला आणि पंचदशीचा पाठ सुरू केला. म्हणजे चिंतन, काळ जाऊन येदू वाया, काळ वाया जाऊ द्यायचा नाही, चिंतन सुरू. भगवान शंकराने विचार केला, वेळ आहे दक्ष प्रजापतीला यायला. समाधी लावली. समाधी लागली तर चांगलीच लागली. दक्ष प्रजापतीचं आगमन झालं. आता ब्रह्मदेव हे आपले निर्माते आहे, त्यांनी नमस्कार करावा अशी दक्ष प्रजापतीची भावना नाही. भगवान महाविष्णू तर आपला आराध्य आहे, त्यांच्याकडून नमस्काराची अपेक्षा नाही. आणि नेमकं असं आहे व्यक्तीचं, किती लोकांनी आपल्याला नमस्कार केला याच्याकडे लक्ष जात नाही, केला कोणी नाही याच्याकडे लक्ष जातं. सगळ्यांनी नमस्कार केला होता दक्ष प्रजापतीला, पण भगवान शंकरांनी केलाच नाही. का, देहभावावरच नव्हते. पण दक्ष प्रजापतीला, मनुष्याला पद आलं आणि पदाच्या ठिकाणी अहंकाराला की मद लागत असतो. प मध्ये आणि म मध्ये फार फरक नाही. लिहित असताना फक्त प लिहिताना त्या पच्या पोटामध्ये बिंदू जास्त दिला की लगे म तयार होतो आणि तो बिंदू अहंकाराचा असतो. पद अधिक अहंकार, मद तयार होतो. त्या पदाचा मद चढल्यामुळे भगवान शंकराची निंदा केली की हा जावाई आहे, म्हणजे पुत्र स्वरूपामध्ये एक प्रकारे आहे, त्या तुलनेतला आहे, नमस्कार केला पाहिजे पण नाही केला नमस्कार. राग आला होता. दुसऱ्यांदा पुन्हा यज्ञाचं आयोजन केलं आणि सगळ्याला आमंत्रण दिलं, फक्त भगवान शंकरांनाच आमंत्रण दिलं नाही. आणि येणाऱ्या लोकांना सांगितलं की येत असताना आपापली विमानं घेऊन कैलाश पर्वतावर यायचं. मॅप पाठवला होता, तिकडून यायचं, तो रस्ता चांगला आहे म्हणे. आणि सगळेजण मग ते विमानं घेऊन चालले हे कैलाश पर्वतावर. मग पार्वती माते, आपलं सती मातेनं ते पाहिलं आणि विचारलं, एवढ्या नटून थटून देवस्त्रिया चालल्यात तरी कुठं? म्हणजे तुला माहिती नाही सती? माहिती नाही. अगं तुझ्या वडिलांच्या घरी यज्ञाचं आयोजन आहे ना, त्या यज्ञामध्ये आम्हाला सगळ्याला आमंत्रण दिलं आहे, तिथपर्यंत आम्ही चाललो. आणि मग ती सती मातेची तळमळ होऊ लागली, ते वडिलांच्या घरी एवढा मोठा उत्सव आहे, मला माझी आई, मावशी, सगळ्या प्रकारच्या बहिणी, सगळे नातेवाईक मला भेटतील, मला गेलं पाहिजे, पण पतीची आज्ञा विचारल्याशिवाय जायचं नाही. भगवान शंकरांना विचारलं, मला असं वाटतं की आपण गेलं पाहिजे. भगवान शंकराने सांगितलं जायचं नाही म्हणे. आमंत्रण कुठे आहे आपल्याला? आमंत्रणाशिवाय जाऊ नये. सती मातेनं पुन्हा प्रतिउत्तर दिलं की आपल्या वडिलांच्या घरी, त्यानंतर आपल्या पतीच्या घरी, प्रिय व्यक्तीच्या घरी जाण्यासाठी काही आमंत्रणाची गरज नाही आहे. गुरुदेवाचं घर असेल, पतीचं घर असेल, वडिलांचं घर असेल, तो का म्हणे जवळींना पाचारिता जावे. आता वडिलांचं घर आहे, पतीचं घर आहे, गुरुदेवाचं घर असेल तर आमंत्रणाची वाट बघू नये. पार्वती सती मातेला उत्तर दिलं भगवान शंकराने, खरं आहे, यांच्या घरी आमंत्रणाची वाट बघू नये, पण कुठपर्यंत? जोपर्यंत त्यांच्या अंतकरणात आपल्याविषयी प्रेम असेल तोपर्यंत आमंत्रणाची वाट बघू नये. चालतं म्हणे गेल्यानंतर,
पण आता तिथं तुझ्याविषयी प्रेम नाही, कारण ते करतात माझा द्वेष. माझा द्वेष केल्यामुळे तुझी संभावना होणार नाही, पण मला जायचं आहे. हट्ट धारण केला. भगवान शंकर म्हणले काय हरकत नाही. नंदीला सोबत पाठवलं. तिथं गेल्यानंतर अवमान झाला आणि भगवान शंकराला जागा नाही यज्ञामध्ये. त्यांच्या नावाने आसनही नाही, यज्ञाचा आविर्भाग नाही. पार्वती मात्या सती मातेनं धगधगत्या कुंडामध्ये उडी घेतली आणि मग ती पुढं दक्ष प्रजापतीचा यज्ञाचा विध्वंस झाला. ही कथा हरिद्वारला घडलेली आहे बरं. तिथं आजही आपण गेलो तर तिथं तो यज्ञकुंडही आहे आणि ते मंदिरही आहे. आणि त्या सती मातेनं पुन्हा नूतन जन्मामध्ये जन्म घेतला. भगवान शंकरच पती मिळावा म्हणून पर्वताची कन्या, तिचं नाव पडलं पार्वती. म्हणजे एवढी परिस्थिती, तपश्चर्या किती मोठी आहे. पण एवढंच दाम्पत्य जीवन असतानासुद्धा अध्यात्मक विचाराला सोडलेलं नाही. म्हणून प्रश्न कोणता विचारला की तुम्ही कोणत्याही प्रकारचा आहार विहार सेवन न करताही समाधी अवस्थेमध्ये कोणता आनंद घेता किंवा कोणत्या तत्वाला जाणले आहे. म्हणजे ज्याला गृहस्थ जीवन धन्य करायचं असेल त्यांच्या जीवनामध्ये हा आदर्श असावा, किंवा त्या स्त्रीने आध्यात्मिक प्रश्न विचारावा. आणि अध्यात्म चर्चा जर होत असेल तर त्यांचा धन्य गृहस्थ आश्रम असाही भाव आपल्याला काढण्याकरता काही अडचण नाही. तया गीतार्थाची थोरी स्वये शंभुविवरी, जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. तुम्ही तर गीतेचं कायम चिंतन करत असता, यामध्ये आश्चर्य काय आहे असं आश्चर्यचकित होऊन प्रश्न विचारला. आणि मग भगवान शंकराने उत्तर दिलं, ते तहर म्हणे नेनेचे. आता या अध्यायाची एक सांगता फार चांगली बरं. प्रारंभ चांगला आहे, सांगताही चांगली आहे. प्रारंभ आहे भवानी प्रश्न करी चमत्कारोनी आणि सांगता आहे क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कोहरी नेनो कै श्री त्रिपुरारी सांगितले जे. म्हणजे उपक्रम आणि उपसंहार या दोन्हीमध्ये ज्ञानोबा आहे. भगवान शंकर पार्वती मातेंनाही समाविष्ट करतात बघा. पहिल्या अध्यायामध्ये पण आला आहे आणि 18व्या अध्यायामध्ये परंपरा सांगत असताना सुद्धा हा भाग आलेलाच आहे. मग आता गीतेची अपूर्वता काय आहे, गीतेचं महात्म्य काय आहे, उदाहरण देतात. ते तहर म्हणे नेनेचे. भगवान शंकर म्हणतात, देवी तुम्हाला प्रश्न विचारला आहे गीतेच्या संबंधाने, पण खरं सांगू का गीतेचं तत्त्व कसं आहे नेनिजे हे मलाही सांगता येणार नाही. नेमकं असं आहे, गीतेचं तत्त्व आहे परमात्मा. गीता तत्त्व ते परमात्म तत्त्व आहे आणि परमात्म तत्त्व नेनिजे याचा अर्थ ते वृत्तीज्ञानाचा विषय होत नाही. वृत्तीज्ञानाचा विषय होत नाही यात नवल नाही, कोणत्याच प्रमाणाचा विषय होत नाही. त्याच्या पुढे सांगता येईल तो शब्दाचा विषय होत नाही, कोणत्या इंद्रियांचा पण विषय होत नाही. म्हणजे मग अनुभवाचा तरी विषय होत असेल, अनुभवाचा सुद्धा विषय नाही का, तो अनुभव स्वरूप आहे. म्हणून हे नेनिजे शब्द आहे ना, हा नेनिजे शब्द त्याला ज्ञानविषयत्व नाही हे सांगण्याकरताच आलेला आहे. 15व्या अध्यायामध्ये एक ओवी फार गोड आहे बघा. दृश्यपणे देखीजे का ज्ञेयत्वे जाणीजे अमोके ऐसे म्हणीजे ते जे नव्हे. दृश्यपणाने परमात्मा पाहावा असा तो दर्शनाचा विषय नाही. का ज्ञेयत्वे जाणीजे वृत्तीज्ञानाच्या द्वारे त्याला ज्ञेय करावं असाही तो विषय नाही. वृत्तीज्ञान फक्त अज्ञान आवरण भंग करण्यापुरतंच उपयोगाचं आहे, त्याचं प्रकाशन करण्याकरता वृत्तीज्ञानाची सुद्धा गरज नाही. म्हणजे ज्ञानाचं विषयत्व नाही, दृश्यपणे देखीजे पाहण्याचा विषय नाही आणि अमुके ऐसे म्हणजे शब्दाचा विषय नाही. शब्द प्रमाण अमुक आहे परमात्मा, तसा आहे असा आहे असंही म्हणता येत नाही. वेदाला म्हणावं लागलं न इति, न इति, इति असं नाही, न इति असा परमात्मा नाही, असा परमात्मा नाही. म्हणजे विधिमुखाने सुद्धा तो विषय होऊ शकत नाही. म्हणून उदाहरण कसं दिलं आहे, देवी जैसे का स्वरूप तुझे नेनिजे. हे देवी ज्याप्रमाणे तुझं स्वरूप हे जाणलं जात नाही, इथं देवी शब्द वापरला. साक्षात पार्वती माता म्हणजे मायाशक्ती आहे आणि मायाशक्ती ही अघटित घटनापटी अशी माया, तिच्याही स्वरूपाचं निर्धारण करता येत नाही, कारण तीसुद्धा नित्य नूतनच आहे. जेव्हा नवीन नवीन त्रिपुटी निर्माण होईल
तर नवीन नवीन जगताचा आविष्कार होतो. जगत कार्याच्या रूपाने माया असणारी शक्ती कारणरूप आहे, त्यामुळं तीसुद्धा नित्य नूतनच आहे. जसं देवी रूपाने किंवा अव्यक्त नामनी परमेश शक्ती, चुडामणी त्या ग्रंथामध्ये हे सगळे शब्द आलेले आहे बघा, की अव्यक्त नामनी ते अव्यक्त स्वरूपाचे आहे, पण ईश्वराची शक्ती आहे. आणि शक्ती कारणरूप असल्यामुळे जगताच्या कार्यरूपाने नटले, कार्याला प्राप्त झाले की ते नित्य नूतन प्रत्येक क्षणाला बदलते आहे. त्याच्यामुळं ते अमुकच आहे असा ज्याप्रमाणे निर्धारण करता येत नाही, तसं गीतेचं एका पारायणामध्ये एका आवृत्तीमध्ये आपण चिंतन केलं आणि दुसऱ्या आवृत्तीला प्रारंभ केला तर पहिल्या आवृत्तीतला अर्थ जसा लागला होता त्यापेक्षा जास्त सखोल अर्थ दुसऱ्या आवृत्तीमध्ये लागतो. तिसऱ्या आवृत्तीमध्ये आणखीन पुन्हा सखोल लागतो. ज्यामध्ये नित्य नूतनता अर्थ प्रगट होते ना, ते नित्य नूतन तत्व असतं. आणि नित्य नूतन तत्वाला विषय करणारी वृत्तीसुद्धा नवनवीन असल्यामुळे त्या वृत्तीला मिळणारा आनंदसुद्धा नित्य नूतनच असतो. विषयामध्ये जो आनंद आहे ना त्याला नित्य नूतनता नाही, कारण त्यामध्ये घट आहे. जो विषय आपल्याला आज आवडला, जितका आवडला तितका तो उद्या तेवढ्या प्रमाणात आवडत नसतो. उच्च विषय आला की मागचा कनिष्ठ विषयाचा विसर पडत असतो. गुरुवारी मारुती बाबा सांगतात की नाही, समजा एखाद्या व्यक्तीला आपण पिठलं वाढलं तर त्याला ते सुरुवातीला फार आवडतं चांगलं, पण त्याच्यासमोर श्रीखंड आला तर कोण पाहत याकडे, आता ते मागच्या पदार्थाकडं कोण पाहत आहे, तो त्याला बाजूला सारून देतो. हे सामान्य विषयाचा आहे, क्षय आणि अतिशय नावाचा दोष आहे त्यामध्ये. पण गीतेचं तत्त्व मात्र असं आहे, प्रत्येक असणाऱ्या साधकाने नवनवीन वृत्तीमध्ये नित्य नूतन रूपाने त्याला विषय करता येतं. म्हणजे परमात्म तत्वाला जाणणारी आता एक वृत्ती निर्माण झाली तर त्या वृत्तीमध्ये तोच आनंद आहे. पण त्यापेक्षा जास्त वृत्तीची सूक्ष्मता आली आणि एकाग्रता शुद्धता साधली गेली तर पहिल्या वृत्तीपेक्षा दुसऱ्या वृत्तीमध्ये जास्त आनंद प्राप्त होतो. याला नित्य नूतन असं म्हणावं. जसं पार्वती मातेचं स्वरूप पाहिलं की हे कायम चिरतारुण्य आहे, मनमोहक आहे, सौंदर्य संपन्न लावण्य आहे. जसं तुझं स्वरूप हे नित्य नूतन आहे, तसं गीतेमध्ये प्रतिपादन केलेलं तत्त्वसुद्धा नित्य नूतनच आहे. आणि म्हणूनच महात्मे कायम यावत आयुष्य चिंतन गीतेचंच करत राहतात, कायम, बाकी काहीच करत नाही. गुरुवारी डॉक्टर बाबा एक महापुरुषांचं उदाहरण सांगत असतात की त्या महापुरुषांना ज्ञानेश्वरीच्या संबंधाने सांगितलं. ते म्हणाले, मैंने तो कभी ज्ञानेश्वरी ग्रंथ देखा नहीं, लेकिन अवसर मिलेगा तो जरूर अध्ययन करूँगा. मग त्यांना हिंदीचा अनुवाद झालेली ज्ञानेश्वरी दिली म्हणतात. आणि नंतर ते भेटले बाबांना 2-4 वर्षांनी ऋषिकेश हरिद्वारला. मग त्या महात्म्यांना विचारलं, म्हणे झाली का संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचून? ते नाही, अभी तो हुई नाही. म्हणजे 2-4 वर्ष गेले आणि अजूनही ज्ञानेश्वरी कसं काय झाली नाही? तर त्यांचा नियम असा होता, जी ओवी वाचली त्या ओवीचा अनुभव घ्यायचा. नामामणी ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. मग त्यांना विचारलं, तुमचा सध्याला अध्याय कोणता सुरू आहे? त्याला आमचा 5वा अध्याय सुरू आहे. ज्ञेय सनित्य संन्यासी यौन द्वेष्टेन कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. मी आहे संन्यासी आणि त्यामुळे मी 5व्या अध्यायाचं पारायण आतापर्यंत करतो आहे. पण तिथे एक ओवी आली, आणि मी माझी आईची आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. म्हणजे वेशाचा संन्यास घेणारा संन्यासी वेगळा आणि वृत्तीचा संन्यास घेणारा संन्यासी वेगळा. ज्ञानोबांनी केलेली व्याख्या सार्वत्रिक आहे, सगळ्यांना अनुभव घेण्यासारखी आहे. मी म्हणजे अहंता आणि माझे म्हणजे ममता. ज्याच्या अंतःकरणामध्ये अहंता आणि ममता राहिली नाही, मी माझी आईची आठवण विसरले जयाचे अंतःकरण. आता हे म्हणायला सोपं आहे, मी माझी आईची आठवण, पण ही आठवण इतकी सूक्ष्म असते ना, जरी आपण एकाग्र झालो तर कुठंतरी आपल्याला ती आठवण असते. आपण उदाहरण सांगत असतो ना, काही माणसं कीर्तनाला जातात, चावी त्याच्याकडे असते, पण त्याच्या लक्षात येतं कीर्तनात आल्यावर कुलूप तर लावली, ओढून नाही ना पाहिली, मग तो बसतो कीर्तनामध्ये, मी माझी आईची आठवण, त्याला ती आठवण तिथं होते आहे.
ममता आणि अहंता विसरणं एवढं सोपं नाही. जरी आपण त्याचा एक प्रकारे विचार करत असेल किंवा दाखवत असेल तर सूक्ष्म अवस्था कुठंतरी असते. समजा आता एखादा कार्यक्रम होतो आहे आणि या कार्यक्रमाला कोण कोण हजर झालं, ते संचालक किंवा सूत्रसंचालन करणारे जे असतात की नाही ते नाव पुकारतात बघा. तर कधी कधी आपल्याला असं वाटतं की येईल आपलंही नाव, पण नेमकं येतच नाही. मग तिथं आपली अहंता जागी होते की यांनी मला पाहिलं कसं काय नाही, माझं यांनी नाव घेतलं पाहिजे, मी माझी ऐसे आठवण. अशी आठवण असते सूक्ष्म रूपाने. पण ज्याची वृत्ती याला विसरते, पार्था तो संन्याशी जाण निरंतर, हे नित्य नूतनत्वाचं लक्षण आहे. म्हणून यावत आयुष्य काही महापुरुष याचं चिंतन करत असता आपण फार वेगाने जेव्हा पारायण करतो ना, फार वेगाने, किंवा हा आपला एक क्रम ठरलेला आहे की मला एवढं उरकायचं आहे, ते पण आपल्याला जास्त करून लोकांना सांगण्यासाठी की माझा एवढा मोठा नित्यनेम आहे, दररोज एवढं झाल्याशिवाय मी जेवणही करत नाही, इतका वेग असतो मग उरकायचा. त्याच्यातून काय होतं माहिती आहे का, हे नित्यनूतन असणारे प्रमेय हस्तगत होत नाही. थोडंसं शांततेनं एकाग्र होऊन अगदी प्रत्येक शब्दामध्ये उतरून जर प्रयत्न केला तर आपल्याला एक ओवी एका दिवसाला पुरू शकते. हे नित्यनूतन तत्व आहे ना, यामध्ये वास्तविक तत्व एकच आहे, अखंड आहे, एक रस आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही. पण त्याला विषय करणारी, त्या परमात्मा तत्वाचा अनुभव घेणारी वृत्ती हे नवनवीन निर्माण होते ना. अनेक बुद्धीचे तरंग परमात्म्याला विषय करणारे ते नित्यनूतन तयार होतात. त्याच्यामुळे हे गीता तत्व नित्यनूतन आहे. किंवा अनुभवातून अध्ययनातून विचार केला तर मागच्या आवृत्तीपेक्षा या आवृत्तीमध्ये काही विशेष अर्थ प्रगट होतात. म्हणून हे नित्यनूतन आहे. जिथं मनुष्य कायम रममान होतो ना, त्याला असं नित्यनूतन असं म्हणतात. ते तर हर म्हणे नेणीचे, देवी जैसे का स्वरूप तुझे, देवी या रूपाने तुझं स्वरूप, किंवा मायाशक्ती या रूपाने तुझं स्वरूप. जसं हे नित्यनूतन आहे, कायमचं आहे, याच्यामध्ये कालच्यापेक्षा आज अपूर्व सौंदर्य प्रगट होत आहे, तसं गीतेचं सुद्धा आहे. कालच्यापेक्षा आज जास्त आनंद मिळतो आहे. आणि परमार्थामध्ये आपली वाटचाल होत असताना जर माझं कालच्यापेक्षा आज समाधान वाढत असेल तर माझा प्रवास बरोबर सुरू आहे. नाहीतर मग काल समाधान जास्त होतं आणि आज घट होत आहे तर समजून घ्यावा आपलं कुठंतरी काही परमार्थामध्ये छिद्र राहत आहे की ज्यातून आपली साधना पूर्णतया गळून जाते आहे किंवा राहत नाही, संचय होत नाही. देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. गीता म्हणजे भगवद्गीता आणि तत्व म्हणजे परमात्मा. गीतेचा असणारा तत्वविषयी परमात्मा आहे आणि त्याला विषय करतो आपण वृत्तीच्या रूपाने नित्य नूतन देखीजे. असं दाम्पत्य जीवनातलं उदाहरण दिलं. ज्या जीवनामध्ये अध्यात्माचा विचार पराकुटीचा असेल तर ते दाम्पत्य जीवन अगदी हिमालय पर्वतासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जरी राहत असेल तरी ते आनंदी राहू शकतं. फक्त त्याला पाया अध्यात्माचा पाहिजे, असाही भाव घेता येईल आपल्याला. आणि आपल्या भारतीय संस्कृतीचं हे महिमान आहे की इथं गृहस्थ जीवनाला कनिष्ठ लेखलेलंच नाही आहे. इथं गृहस्थ जीवनामध्ये सुद्धा अध्यात्म असेल तर त्यालाही महत्त्व दिलेलं आहे. ते श्री विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांच्या बाबतीमध्ये आले वैराग्य डोळस मूर्तिवंत. श्री विठ्ठलपंतांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं आहे की मूर्तिवंत वैराग्यच त्यांच्या रूपाने जन्माला आलं. तीर्थयात्रा करत होते, ते तीर्थयात्रा करता करता आळंदीला आले आणि मग सिद्धोपंतांनी ते पाहिलं की चांगल्या प्रकारची ब्रह्ममूर्ती दिसते आहे, आपण यांना घरी भोजनाकरता न्यावं. ते भोजनाला बसले. रुक्मिणी माता स्वयंपाक करू लागल्या आणि सिद्धोपंताच्या लक्षात आलं जोडा चांगला दिसतोय नजरेमध्ये. आणि मग त्यांना रात्री स्वप्नदृष्टांत पांडुरंगाने सांगितला की सालंकृत कन्यादान द्यावे, म्हणजे कन्यादान यांना करावं. दुसऱ्या दिवशी सांगितलं की मला पांडुरंगाने स्वप्नात सांगितलं. श्री विठ्ठलपंत म्हणले तुम्हाला सांगितलं? मला कुठं सांगितलं? तुम्हाला सांगितलं असं, मला अजून काही आदेश आला नाही. असं म्हणतात की ते तुळशी वृंदावनाजवळ जाऊन विश्रांती करते झाले. कारण आपल्याला प्रपंचामध्ये अडकायचंच नाही.
वैराग्यसुद्धा तेवढं. आणि आपल्याला अशा प्रकारचं स्वप्न पडू नये म्हणून तुळशी वृंदावनाजवळ निद्रा केली. पण भगवंतांनी सांगितलं की तुम्ही वैराग्य संपन्न आहात आणि साक्षात 4 देवांचे 4 अवतार मूर्तिमंत प्रकट होणार आहे. का सांगायचं? ज्या जीवनाला अध्यात्माचा पाया असेल ते जीवन, असं दाम्पत्य जीवनसुद्धा अध्यात्मविचार संपन्न असेल तर त्यामध्ये समाधान आहे. जीवनाला समाधानासाठी धनाची गरज नसते, परमार्थ नावाच्या महाधनाची गरज असते आणि ते गीतेतून मिळत आहे. तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. ज्या लोकांना असं वाटतं की नाही सध्याला आमच्या जीवनामध्ये हे सगळे आमचे प्रश्न बिघडलेले आहे, समस्या निर्माण झाल्या आहे, त्यांनी भगवान शंकरांना आणि पार्वती मातेला आदर्श मानून गीतेचा स्वाध्याय सुरू करावा. त्यांच्या जीवनामध्ये समस्या राहणार नाही. हे मी सहज सांगितलं. आता हा वेदार्थ सागर जया निद्रिताचा घोर, तो स्वये श्री सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादाला. ऐसे जे आगाध जेथ वेडावती वेद, तेथ अल्पमीमती मंद काय होय. किती ज्ञानोबरांची नम्रता आहे. हे अपार कैसे निकवळावे, महातेज कवने धवळावे, गगनमुठी सुवावे मशके केवी परी. एथ असे काधारू, तेनेची बोले मी सधरू, जैसानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. या इथपर्यंत सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार आहे. आता गीतेचं चिंतन करणारे भगवान शंकर, त्यांचं आपल्यासमोर उदाहरण दिलं. आता या गीता तत्वाचं किंवा गीता नावाच्या ग्रंथाचं प्रगटीकरण करणारा वक्ता कसा आहे या संबंधाने पुढे सांगतात. चिंतकाचा अधिकार, ते सगळ्या परंपरेचे आद्य प्रवर्तक आहे, म्हणजे भगवान शंकर चिंतक आहेत. पण मग आता ज्यांच्यामुळे चिंतन घडतं आहे तो या गीतेचा वक्ता कसा आहे, त्या वक्त्याचा अधिकार ज्ञानोबा पुढे सांगतात. आणि मग त्यातून कळून घ्या की गीता ग्रंथ किती श्रेष्ठ आहे. हा वेदार्थ सागरू, वेदार्थ त्याचा पण अर्थ होईल बरं. वेदार्थ म्हणजे वेदाचं तात्पर्य किंवा वेदार्थ म्हणजे वेदातलं ज्ञान, अर्थसंपन्न असणारा हा वेदार्थ सागर आहे. अथांग ज्ञानाचा समुद्र म्हणजे वेद आहे. अनंतावै वेदा, हा वेद अनंत आहे ना, म्हणून त्याला सागराची ज्ञानोबर उपमा देतात. ज्ञानाचा अथांग असणारा हा वेद सागर तो कुठून निर्माण झाला? निर्माण झाला म्हणजे मागच्याच कल्पातला या कल्पामध्ये फक्त प्रगट झाला. तसाच होता तो, फक्त प्रगट झाला. जया निद्रिताचा घोरू, घोरू म्हणजे घोरणं, निद्रित म्हणजे काय? सुषुप्ती अवस्थेमध्ये किंवा इथं निद्रा जशी आपल्याला लागते तशी निद्रा घ्यायची नाही. इथं निद्रा घेत असताना ज्ञानोबांची ओवी बघा. तो करीते तुली पूजा, तो कल्पितो जप माझा, तो निजे किंवा तो असे, तेची कपिध्वजा समाधी माझी. दोन्ही पाठ आहे. निजे गुरु डॉक्टर बाबा सांगत असतात महापुरुषाला 2 अवस्था असतात, स्वप्न आणि समाधी. आणि जीवाला 2 अवस्था असतात, जागृती आणि निद्रा. का बरं? कारण जागृती आपल्याला जागृती रूपानेच आहे, पण आपल्याला पडलेलं स्वप्नसुद्धा आपली जागृतीच आहे. मग का बरं? स्वप्न खरं का खोटं? नाही, जागे असले तर सांगा. स्वप्न खरं का खोटं? खोटं. अहो, ज्यांना स्वप्न पडतं ते नंदीच्या कानात जाऊन सांगतात, इतकं खरं आहे ते. म्हणजे जीवाला स्वप्न पडलं तरी त्याला ते खरंच वाटतं जागृतीच आहे, जागृती आली तरी जागृतीच आहे, आणि लागली तर झोप लागते. म्हणून जीवाला 2च अवस्था आहे, जागृती आणि निद्रा. महात्म्याला 2च अवस्था आहे, स्वप्न आणि समाधी. तो जागृतीत आला तरी त्याला सगळं ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जाईल राया. जागृती पण स्वप्नच आहे, स्वप्नही स्वप्नच आहे. आणि त्यांना जर गाढ झोप लागली तर सुषुप्ती अवस्थेमध्ये अज्ञान नाही, म्हणून त्यांची सुषुप्ती अवस्थासुद्धा समाधीच आहे. निजे तेची कपिध्वजा समाधी माझी, असं म्हटलं ज्ञानोबारायांनी. तसं भगवंताची असणारी निद्रा ही योग निद्रा आहे, त्याला योग समाधी असं म्हणतात. आणि भगवंताच्या योग निद्रेतून घोरण्यातून ज्याचे प्रगटीकरण झालं, यश्च निश्वसितम वेदाहा, जयाच्या निश्वासी जन्म झाले वेद राशी, तो सत्य प्रतिज्ञ पैजेसी
बोलिला स्वमुखे. यातून काय सांगायचं आहे? भगवंताच्या योग निद्रेतून प्रगट झालेला वेद हा अपौरुषेय आहे, किंवा वेदाचं प्रगटीकरण करत असताना भगवंताला ज्याप्रमाणे काही सामान्य पुरुषाला झोपेमध्ये श्वास घेताना काही अडचण आहे का? सहज होतात. तसं भगवंताला वेदाचा आविर्भाव करत असताना गतकल्पातले वेद आहे, या कल्पात प्रगट करायचे, काहीच अडचण आली नाही, कष्ट पडले नाही, म्हणून योग निद्रेतून प्रगट झाले असा अर्थ. किंवा इथं निद्रा शब्दाचा योग समाधी असा अर्थ होतो. कारण परमात्म्याचं ज्ञान जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या जीवाच्या अवस्था आहे, अविद्याजन्य आहे, आणि त्याच्या ठिकाणी अविद्या कोणत्याच काळात नाही, म्हणून आपल्या असणाऱ्या अवस्थेचा आरोप देवावर करता येत नाही. म्हणून इथं निद्रा जरी शब्द आला तरी पण योग निद्रा संपन्न असणारा ईश्वर, त्याच्या घोरण्यातून वेदाचं प्रगटीकरण झालं. आता भगवंताच्या घोरण्यातून प्रगट झालेले वेद एवढे प्रमाण मानले जातात की ज्याच्यामध्ये कोणताच दोष मानला जात नाही, भ्रम नाही, प्रमाद, करणा पाठवून विप्रलिप्सा. म्हणजे भगवंताच्या घोरण्यातून प्रगट झालेल्या वेदाला जर एवढं प्रामाण्य असेल तर भगवंताने जागृतीमध्ये भक्तराज अर्जुनाला स्वमुखतः प्रतिपादन केलं ज्ञान, त्याला किती प्रामाण्य असेल? हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये सांगितलं बरं. पुन्हा भगवान परमात्मा कधी कधी स्वतः बोलतात. योग्य अधिकार असेल तर स्वतः बोलतात, आणि अधिकार कमी असेल तर स्वतः नाही बोलत, मग आकाशवाणीतून बोलतात. आकाशाची वाणी सांगे सकळाशी, तळमळ मानशी करू नका. तिथं परमात्मा आकाशवाणीच्या रूपाने बोलले. आणि भक्तराज अर्जुनाचा अधिकार एवढा मोठा आहे की तो स्वमुखे आपण स्वये शब्द आला बघा. स्वये श्री सर्वेश्वरू, सर्वांचा असणारा ईश्वर हा परमात्मा श्री संपन्न आहे. प्रत्यक्ष अनुवादाला रणांगणावर प्रत्यक्ष स्वतः भक्तराज अर्जुनाकरिता बोलता झाला. म्हणजे गीतेचं तत्व भगवान शंकराने म्हणावं नेनीजे. अशा ज्ञानस्वरूप असणाऱ्या परमात्म्याच्या स्वमुखतः ज्या तत्वाचं प्रतिपादन केलं आणि ज्या बाबतीमध्ये वेदसुद्धा स्तंभित होऊन जातात, ऐसे जे अगाध असं जे ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्मस्वरूप अगाध आहे, सखोल आहे, जेथ वेडावती वेद, ज्या ठिकाणी वेदसुद्धा स्तंभित होतात. कारण ज्ञानोबऱ्यांची ओवी बघा, नाही तशी नाही, 10व्या अध्यायामध्ये ओवी आहे. नमे विदुःसुरगणा येथ वेदमुखे झाले, मन पवन पांगुळले, रातिविन मावळले रविशशी. या ठिकाणी वेदसुद्धा मुखे होऊन जातात. वेद वानुनी तवची चांग, जव न दिसे तुझे अंग. म्हणून वेडावती वेद, वेद हा वेदार्थ सागर आहे. ज्ञान संपन्न असणारा वेदसुद्धा ज्या परमात्म्याचं किंवा गीता तत्वाचं वर्णन करत असताना स्तब्ध होतात. ही जर त्यांची कथा असेल तर ज्ञानोबा म्हणतात तेथ अल्प मी तर अल्पज्ञ आहे. वेद जवळपास सर्वज्ञ कल्प म्हटलं आहे. मतिमंद आहे, माझी बुद्धिमत्ता अतिशय मंद आहे. काय होईल? आपली काय कथा आहे? नम्रता आहे. बरं, वास्तविक असं आहे, वेदाला ज्ञान देणारे ज्ञानोबाराय आहे. पण असं असतानाही स्वतःकडे मोठेपणा न घेता ज्ञानोबारा म्हणतात मी अल्प आहे, मतिमंद आहे, माझ्याने गीतेचे व्याख्यान काय होणार, पण होणार तुमच्याकडूनच का येत असे का आधारू. हे अपार कैसेनी कवळावी, गीतेचं अपार ज्ञान कसं त्याला कवळ घालावी, महातेजाला कोणी उज्ज्वलित करावं आणि गगनाला आपल्या मुठीमध्ये चिलटाने कसं धारण करावं. मग एवढं जर अशक्य असेल तर रचना का करतात? त्याचं कारण माझा हा अधिकार नाही आहे, पण गुरूंच्या प्रसादाने होणार आहे. हा भाव पुढे सांगतील. चिंतन आपण उद्या पाहू. पुंडली कौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बावडी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.